बीडच्या मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एका नव्या कराडची थेट एंट्री झाली आहे। याच नव्या कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांनी घुलेला मारहाण केल्याचा आरोप केला गेलाय। पुढे याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी देशमुखांची हत्या झाल्याचंही सांगितलं जात आहे। सुरुवातीला वाल्मिक कराड आणि आता या नव्या कराडमुळे देशमुखांच्या हत्या प्रकरणातील तपासाला वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता आहे। सुग्रीव कराड असं या नव्याने एंट्री झालेल्या कराडचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेल्या त्या 7 आरोपींमधील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबातून सुग्रीव कराडचं नाव समोर आलेलं आहे। यात सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी मागायला गेलेल्या आरोपी सुदर्शन घुलेला मारहाण केली असा जबाब आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारनं दिलाय। या मारहाणीमुळे वाल्मिकच्या गँगची इज्जत गेली आणि पुढे त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखांना धडा शिकवायचा असं फरार आरोपी कृष्णा आंधळे यांना सांगितलं। त्यातूनच संतोष देशमुखांची मारहाण करून हत्या करण्यात आल्याचंही आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी त्यांच्या जबाबात सांगितलंय। आता या दोघांच्याही जबाबात कुठेही खंडणीचा साधा उल्लेखही नाहीये। त्यामुळे केवळ वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड या दोन आकांच्या वर्चस्वाच्या लढाईत देशमुखांची हत्या झालीये का? एकीकडे धनंजय मुंडेंचा माणूस आणि दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग अप्पा सोनवणे यांच्या जवळचा अशी ओळख असलेला सुग्रीव कराड नेमका कोण? सुग्रीव कराडचं वाल्मिकशी नातं काय? त्याची कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? या सगळ्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, सुग्रीव कराड हे नाव ऐकताच सुग्रीव कराड हा वाल्मिकच्या नात्यातला आहे का असा एकंदरीतच प्रश्न सगळ्यांनाच पडू शकतो। पण सुग्रीव कराड आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रक्ताचं नातं नाहीये। पण या दोन्ही कराडांमध्ये साम्य मात्र प्रचंड आहे। वाल्मिक आणि सुग्रीव कराडने बीड मध्ये चांगलीच दहशत माजवलेली होती। एकीकडे वाल्मिक कराडने माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजकीय ताकदीचा फायदा घेत बीड मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं, तर दुसरीकडे सुग्रीव कराडने सुद्धा आधी धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता बनून आणि नंतर बीडचे खासदार बजरंग अप्पा सोनवणे यांच्या मदतीने आपलं नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। सुग्रीव कराड हा मूळचा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता, पण मागच्या काही काळामध्ये धनंजय मुंडे आणि सुग्रीव कराड यांच्यामध्ये खटके उडायला लागले। शिवाय मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सुग्रीवचं वागणं माजी मंत्री धनंजय मुंडेंना थोडंसं संशयास्पद वाटू लागलं। त्यामुळे वेळीच सावध होत धनंजय मुंडेंनी सुग्रीव कराडला अलगद बाजूला केला। बीडमध्ये जसा मुंडे ब्रँड कमालीचा चालतो, अगदी तसाच बजरंग अप्पा या नावाचाही एक ब्रँड लोकसभेवेळी तयार होऊ लागला। त्या ब्रँडचा परिणाम असा झाला की लोकसभेला भाजपच्या तिकिटावरती उभ्या राहिलेल्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि बजरंग अप्पा सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली। याच सगळ्या दरम्यान धनंजय मुंडेंचा हात सोडलेल्या सुग्रीवने बजरंग सोनवणे यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली। विशेष म्हणजे पूर्वी सुग्रीव कराड आणि बजरंग सोनवणे दोघे सुद्धा धनंजय मुंडे यांचेच कार्यकर्ते म्हणून काम करायचे, पण नंतरच्या काळामध्ये प्रत्येकानेच आपापली जागा तयार केली। असो, आता ज्या सुग्रीव कराडने बजरंग सोनवणेंचा हात पकडला त्या सुग्रीवने 2022 साली केज नगरपंचायत निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांची मुलगी म्हणजेच डॉक्टर हर्षदा हिच्या विरोधात नगरसेवक पदासाठी फॉर्म भरलेला होता। यात बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा पराभव झाला। आता या पराभवासाठी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपी विष्णू चाटे याने सुग्रीव कराडला रसद पुरवल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केलेला होता। मात्र कालांतराने सुग्रीव कराड याला खासदार बजरंग सोनवणे यांनी जवळ घेत त्यांचा वापर विष्णू चाटेच्या विरुद्ध करायला सुरुवात केली। याचा परिणाम असा झाला की सुग्रीव कराड आणि विष्णू चाटे यांच्यात नेतृत्वाची लढाई सुरू झाली। बीडच्या केज तालुक्यात संत भगवान बाबा जयंती अगदी मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते। मागच्या वर्षीच्या म्हणजे साधारण 2023च्या जयंती उत्सवासाठी केज इथल्या शासकीय विश्रामगृहावरती सर्व समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। त्या बैठकीला विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड हे दोघे सुद्धा हजर होते। या बैठकीदरम्यान विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड यांच्या जयंतीच्या नेतृत्वावरून खडाजंगी झाली। या खडाजंगीत आरोपी सुदर्शन घुलेची एंट्री होते। पुढे घुले विष्णू चाटेच्या बाजूने उभा राहतो आणि सुग्रीव कराडच्या अंगावर धावून जातो। तिथंच सुग्रीव कराड आणि घुलेत वादाची ठिणगी पडते।
एक मामूली सुदर्शन घुले आपल्या अंगावरती धावून आल्यामुळे सुग्रीव कराड अस्वस्थ झालेला होता. त्यात सुग्रीव कराड हा केज तालुक्यामध्ये डॉन म्हणून ओळखला जातो. पण त्या बैठकीत घुले आणि चाटे सुग्रीव कराडला नडल्यामुळे त्याच्या इमेजला धक्का बसला आणि इथूनच खऱ्या अर्थाने केज तालुक्यातील डॉन कोण अशी स्पर्धा सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये सुरू झाली. त्यात भरीस भर म्हणजे आवादा कंपनीच्या आवारात ज्यावेळी मस्साजोग ग्रामस्थांनी आणि सरपंच संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीला मारहाण केलेली होती, त्यावेळी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांना संशय झालेला होता की संतोष देशमुख हे आपल्याला मारहाण करू शकत नाहीत. या मारहाणी मागे सुग्रीव कराडचा हात आहे असा संशय त्यांना त्यावेळी होता आणि त्यामुळेच आपण सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करायचं आणि त्यांच्याकडून याची माहिती घ्यायची असा कट घुलेच्या टोळीनं रचला. संतोष देशमुखांचं अपहरण होण्या अगोदर देशमुखांनी आपल्या व्हॉट्सअपला बाप तो बाप रहेगा असं कॅप्शन लिहून सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांच्या मारहाणीचा फोटो स्टेटसला ठेवलेला होता. त्याचा रागही सुदर्शन घुले आणि त्याच्या गँगला होता. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर या गँगने त्यांना आम्ही सगळ्यांचे बाप आहोत असं म्हणूनच मारहाण केलेली होती अशी कबुली सुद्धा त्यांच्या जबाबातून देण्यात आलेली आहे. ज्यावेळी घुलेची टोळी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत होती तेव्हा देशमुखांच्या तोंडून सुग्रीव कराडचं नाव निघालं होतं असंही म्हटलं जाते. शिवाय सुग्रीव कराडने त्या दिवशी आवादा कंपनीच्या आवारात सुदर्शन घुले आणि इतर कंपनीला मारहाण करायला लावलेलं होतं अशी ही माहिती आता समोर आली आहे. हीच बाब सुदर्शन घुले आणि त्याच्या इतर गँगला सहन झालेली नव्हती आणि त्यामुळेच देशमुखांचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे तब्बल 15 व्हिडिओ आरोपी महेश केदार याने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेले होते. ते 15 व्हिडिओ आणि आणखी 8 फोटो असा सगळा डेटा पोलिसांनी रिकव्हर केलेला आहे. त्या व्हिडिओनुसार दुपारी 3:46 देशमुखांना मारहाण करायला या घुलेच्या टोळीने सुरुवात केली, तर शेवटचा व्हिडिओ हा 5:53 असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये देशमुख विवळत असल्याचा लहानसा आवाजही ऐकू येतोय. त्यामुळे तब्बल 2 तास ते क्रूर आरोपी सरपंच संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करत होते आणि व्हिडिओ सुद्धा काढत होते. आता या सगळ्याचं कनेक्शन सुग्रीव कराडशी जोडलं जाते. सुग्रीव कराड मूळचे केज तालुक्यातले तांबुआ इथले. ते सध्या केज मध्ये राहतात. शिवाय ते गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात सुद्धा सक्रिय आहेत. त्यांच्या आई पंचायत समिती सदस्य होत्या, तर पत्नी केजच्या नगरसेविका आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सुग्रीव कराडने आरोपींना पकडण्यासाठी एसआयटीला मदत केलेली होती. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टर संभाजी वायभसे आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्यास महत्वाची सगळी माहिती देऊ असाही सल्ला सुग्रीव कराडने एसआयटीला दिल्याची माहिती समोर आली आहे. आधीच सुग्रीव कराड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावरती अनेक ठिकाणी मारहाण, खून, दरोडा, अत्याचार, दंगल असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी सुग्रीव कराडचं नाव घेतल्यामुळे आता या घटनेमध्ये नवी थिअरी समोर आलेली आहे. वाल्मिक कराडसह 8 आरोपींची या अगोदरच या खटल्यामध्ये चौकशी करण्यात आलेली असून कृष्णा आंधळे हा फरार आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये बीड न्यायालयामध्ये पहिली सुनावणी पार पडली. त्यानंतर आरोपींच्या कबुली जबाबातून सुग्रीव कराडचं नाव समोर आले. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला नेमकं काय वळण लागतं हे पाहावं लागणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय? खरंच सुग्रीव कराड देशमुखांच्या हत्येला कारणीभूत असतील का? तुमची नेमकी मतं काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा विशेष भारी FB या आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.